आरोग्य विभाग आणि आयुष मंत्रालयाशी संबंधित आरोग्य विभागात शिक्षण घेत असलेल्या विविध शाखांतील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या आयुष क्षेत्र जिज्ञासा परिषद 2024 या 2 दिवसीय परिषदेचे उद्घाटन आज नाशिक येथील महाकवी कालिदास कला मंदिरामध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले। बेंगलोर आणि अन्य शहराव्यतिरिक्त महाराष्ट्रात प्रथमच नाशिक येथे ही परिषद घेण्याचा मान नाशिकला मिळालेला आहे। एरोथिकल सोसायटी ऑफ इंडियाचे अध्यक्ष KRDOचे माजी सचिव आणि रक्षा मंत्रालयाचे सल्लागार श्री सतीश रेड्डी, महाराष्ट्र आयोग विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कनिटकर, आयुष मंत्रालयाचे माजी सल्लागार डॉक्टर श्रीराम सावरीकर, जिज्ञासाचे राष्ट्रीय संयोजक आदर्श रावत, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शरद गोस्वामी, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत माता सरस्वती भगवान मंत्रिमंडळ धन्वंतरी आणि स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचं पूजन करून दीप प्रज्वलन करून या परिषदेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी बोलताना उद्घाटक श्री सतीश रेड्डी म्हणाले की विविध उपचार पद्धतींचे आपापले वैशिष्ट्य असून त्यांच्या समन्वयाने उपचार होणे गरजेचे आहे। भारतातील पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये नाडी परीक्षण, आयुर्वेदिक उपचार पद्धती या लोकांनी जाणून घेतल्या पाहिजे। शतकांच्या अभ्यासातून संशोधनातून आयुर्वेदिक उपचार पद्धती तयार झालेली असून आयुर्वेदिक औषधे तयार करताना वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा दर्जा, त्यावर करण्यात येणारे विविध प्रतिक्रियांना महत्त्व आहे। याबाबतचे नियम काटेकोरपणे पाळल्यास प्रथम दर्जेदार औषधे तयार होतात। आयुर्वेदाच्या क्षेत्रात नव्या पिढीने अधिक संशोधन करण्यासाठी जुने ग्रंथ आणि हस्तलिखितांचा अभ्यास करणं गरजेचं आहे। त्याचबरोबर सध्या निसर्गात असणाऱ्या प्रदूषणाच्या विळख्यामुळे वातावरणातील सर्व घटक दूषित होऊन त्याचा परिणाम औषध निर्मितीच्या विविध घटकांवर होतो आहे। विशेषतः शहरी भागात आणि ग्रामीण भागात निर्माण होणाऱ्या वनस्पतीवर त्याचा परिणाम दिसतो। त्याचे उत्तम उदाहरण कडुलिंब किंवा कढीपत्ता यासारखे देऊ शकतो, असं ते म्हणाले। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित असलेल्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू निवृत्त लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कनिटकर म्हणाल्या की वैद्यकीय क्षेत्रात आज मोठ्या प्रमाणावर बजबजपुरी माजलेली असून पतंजली सारख्या उत्पादनाबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले। या परिस्थितीमध्ये दर्जेदार आरोग्य उत्पादने तसेच उपचार सुविधा दर्जेदार मिळाव्यात यासाठी आयुष मंत्रालयाच्या जिज्ञासासारख्या उपक्रमांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठ नेहमी सहकार्य करेल। वेलनेस क्षेत्रातील भारताच्या प्रगतीमुळे आज जगाचे भारताकडे लक्ष वेधले आहे। वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनाला मोठा वाव आहे, असंही त्या म्हणाल्या। आयुष मंत्रालयाचे पूर्व सल्लागार डॉक्टर श्रीराम सावरीकर यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे संपूर्ण देशातील वैद्यकीय क्षेत्रातील उपलब्ध डॉक्टर्स, आरोग्य सुविधा, औषधोपचार पद्धती यावर प्रकाश टाकला। त्याचबरोबर अलीकडच्या काळात वैद्यकीय आणि औषध निर्माण क्षेत्रात निर्माण झालेल्या गैरप्रकारामुळे कमी दर्जाच्या औषधांची निर्मिती होते आणि अखेरीस वैद्यकीय क्षेत्र आणि रुग्णांना त्याचा परिणाम भोगावा लागतो, असंही ते म्हणाले। आयुर्वेदिक औषधी आजाराच्या मुळापर्यंत जातात। आयुर्वेदामध्ये औषधांबरोबरच आहार विहार सवयी ही महत्त्वाच्या आहेत, असंही डॉक्टर सावरीकर म्हणाले। या परिषदेत देशाच्या विविध भागातून आलेले वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी, वैद्यकीय व्यावसायिक, प्राध्यापक, डॉक्टर आणि तज्ज्ञ उपस्थित होते। या निमित्ताने आयुर्वेद क्षेत्राशी संबंधित माहितीच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। वृत्त संकलन विभाग, आपला महाराष्ट्र नाशिक।